बच्चन, पण समोर जया. मला सांगा, किशोरांनी प्रश्न उभा केला होता की शराबी माणूस धड चालू शकत नाही तो गाईड आणि इतकं सुरत. पण सिनेमॅटिकल लिबर्टी म्हणतात ना, त्यातला काही प्रकार. बरं, त्यातलं ती जयाप्रदा वरनं धावत येणार, तिच्याकरता अशा वेळी सुरात घ्यायचं आणि ती धावत येणार. कसं शक्य आहे हे सगळं? हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता हे सगळं हसी मजाकमध्येच आलं होतं. पण रेकॉर्डिंगच्या वेळेला ॲक्च्युली हा माणूस विचित्रच होता. म्हणजे काय डोकं कसं चालेल माहीत नाही. किस्स्यांमधला हाही एक किस्सा आहे. अशा त्यांनी सांगितलेला किस्सा आहे हा खुद्द. त्यामुळे रेकॉर्डिंगचं हे सगळं बोलणं झालं. आमचं रेकॉर्डिंग सुरू व्हायची वेळ आली. किशोरांनी एक लंबचोडा टेबल मागवलं रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. तिला ठेवा म्हणलं स्टुडिओमध्ये. आणि हा माणूस चक्क शराबी कसं झोपून जाईल म्हणून मी आडवा होऊन असं डाव्या कुशीवर डाव्या कानाला हात असं अख्खं गाणं ते गायले. अशा वेळी खरं तिने अशा प्रकारे पॉप आर्टिस्टने काय कुठे लोक झाले काही सांगतात नाही. आणि कपिलांचं संगीत सॉलिडच आहे या गाण्याकरता. म्हणजे ऑर्केस्ट्रेशनची कमाल आहे. हे फक्त 4 जण आहेत, 4-5 जण हे निभावणार आहे त्याची खात्री आहेच आहे. पण सांगताना अशा वेळी किस्सा सांगताना सांगितलं होतं की संगीतकार चाल सांगताना गायकांना संगीतकारांनी जेव्हा चाल सांगितली की इंतजार की चाल. आता जेव्हा गायक किंवा गायिका गातात ना तेव्हा त्यांना आपली एक्सप्रेशन्स टाकावी लागतात. ते करताना किशोरांनी काय केलं, इंतजार की. हे जे हाय होतं ना हे कमाल होतं. आणि याने सगळं ते गाणं पुढे सजलं गेलं. ही गायकाची गायिकेची बुद्धी असते आणि ती आल्याशिवाय गाणी इतकी वर्षानुवर्ष हिट होत नाही. ही गाणी मंडळी जगतात आणि आपल्यालाही त्यांच्यामुळे जगायची उर्मी मिळते. एक अप्रतिम सगळं म्हणजे जमून आलेला मेळ आहे हा. ऐकूयात. गौरीश आणि राजेश गाणं सादर करायची वाट बघतायत. खरं तर या गाण्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे आपण निवेदन छोटं करू.